अन्वयी बौद्ध समाज आणि बुद्धजीवी वर्गाची आहे। महाबोधी महाविहार हे भारताच्या महान बौद्ध संस्कृतीचे केंद्र आहे। तथागत गौतम बुद्धाशी संबंधित असलेले पवित्र स्थळ मूळ बौद्ध अनुयायांना मिळाले पाहिजे, मात्र आजही ते ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे, जे केवळ अन्यायकारक नाही तर बौद्ध धर्म आणि भारतीय संविधानाच्या तत्वाविरुद्धही आहे। या ऐतिहासिक अन्यायाविरुद्ध आपण सर्वजण संघर्ष करत आहोत आणि हे आंदोलन तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत महाबोधी महाविहार पूर्णतः मुक्त होत नाही। या उद्देशाने समाजात जनजागृती करण्यासाठी आणि समाजाला पुढे काय करायचं आहे त्या दृढ संकल्पनेने दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता बेजनबाग ग्राउंड उत्तर नागपूर येथे भव्य जनसभा आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये बरेचसे मान्यवर उपस्थित राहतील आणि यानंतर याबद्दल तुम्हाला जी माहिती आहे माननीय या कार्यक्रमाची अध्यक्षता जी करणार आहेत डॉक्टर विलास खराजी ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। दिनांक 6 एप्रिल रोजी बेजनबाग ग्राउंड ही मुवमेंट बोधगया या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्या मुवमेंटचाच हा एक पार्ट आहे। 1956 ला बुद्धिझमची दीक्षा इथे दिली लोकांना, त्यामुळे हा महत्वपूर्ण केंद्र असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा 2 सभा आम्ही आयोजित करत आहोत। 5 तारखेला कल्याण या ठिकाणी अशी जनसभा आयोजित केलेली आहे आणि दुसरी जनसभा 6 तारखेला आयोजित केली। हा जो लढा आहे हा नवीन नाही, हा जुना आहे। अनागरिक धर्मपाल जे श्रीलंकेचे मंक्स भिक्खू होते, त्यांनी त्या ठिकाणी हा लढा सुरू केला 1895 मध्ये। ते त्या ठिकाणी बुद्धाला वंदन करत होते, बुद्धाची पूजा करत होते। त्यांच्यावर त्यावेळेचा जो महंत होता जयपालगीर, देवलगीर, महेंद्रगीर, त्या लोकांनी गुंडांचा वापर करून त्यांच्यावर अटॅक केला होता। 1895 मध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये गया कोर्टात ही केस चालली। मॅकफर्सन त्याचे प्रमुख जज होते। त्यांनी सर्व गोष्टीवर शहानिशा केली, वादविवाद केला। लीगल प्रक्रियेतून महंत हा सिद्ध करू शकला नाही की हे स्थान त्याचे आहे। मात्र त्या जजमेंट मधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या की हिंसेच्या द्वारे भारतातून बौद्ध धर्म कसा नष्ट करण्यात आला, शैववादी महंत किंवा आदि शंकराचार्याने बौद्ध स्थळावर कसा कब्जा केला। एवढेच काय तर जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे ओरिसाचं, ते सुद्धा बौद्ध विहारच आहे। वेगवेगळ्या गोष्टीवर उहापोह झाला। महंत असा म्हटला की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, आमचा बुद्ध वेगळा आहे, आमचा बुद्ध पुराणातला बुद्ध आहे जो अवतार आहे, आणि सिद्धोधनाचा पुत्र सिद्धार्थ बुद्ध आमचा याशी काही संबंध नाही। हे सुद्धा विवादामध्ये गोष्टी समोर आल्या। तेव्हा कोर्टाने एक ब्रह्मांड पुराणची कॉपी महंतला दिली, म्हटले वाचून दाखवा। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या 1895च्या कोर्टाच्या जजमेंटमध्ये ती गोष्ट कोट आहे। त्यात असं म्हटले आहे की ब्राह्मणांनी बुद्धालयात जाऊ नये, बुद्धाचा चेहरा देखील पाहू नये, पाहायला ते याच्याशिवाय याला देहदंड हेच प्रायश्चित्त आहे। ही एवढी घृणा ज्या बुद्ध विहाराची, बुद्धाच्या प्रतिमांची केली जात होती, त्या विहारावर तुम्ही आज दावा का करत आहात असा मुद्दा उपस्थित झाला। कोर्टाने आपली जजमेंट देताना म्हटलं की याला देहदंड दिला तरी कमी आहे, याला आजीवन कारावास दिला तरी कमी आहे, एवढं दुष्कृत्य या व्यक्तीने केलं आहे। पण हा स्वतः संन्यासी म्हणून घेतो आणि ब्रिटिश कायद्यानुसार काही आम्हाला अडचणी आहे, धार्मिक मामल्यात आम्ही जास्त हस्तक्षेप करू शकत नाही राणीच्या डिक्लेरेशन नुसार, बाय लिगल वेने महाबोधी महाविहार हा जजमेंट होऊन गेलेला आहे। दुसरा मुद्दा आहे की एक मिस्टर वांगडी, सिलीगुडी नॉर्थ बेंगालचे बुद्धिस्ट व्यक्ती, क्लास 1 अधिकारी, रिटायर्ड, त्यांनी सन 2012ला
सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने हे सांगून त्यांची याचिका खारिज केली की हा जो महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 जो आहे हा ज्युडिशियल मॅटर नाही, हा लेजिस्लेटर मॅटर आहे. डिमांड कशी मान्य करू? त्यांची डिमांड ही होती की 9च्या 9 सदस्य बुद्धिस्ट असले पाहिजे. याचं पूर्ण प्रबंधन मॅनेजमेंट हे बुद्धिस्ट लोकांच्या हातामध्ये असलं पाहिजे. तो कोर्टातनी हा चेंडू बिहार असेंब्लीमध्ये ढकलून दिला. मूळ वाद काय आहे? मूळ वाद आता 1949 नंतर वाढतच जाणार आहे, वाढलेला आहे. कोण्याही मुस्लिमांच्या मस्जिदीवर नॉन मुसलमानचा कब्जा राहू शकतो का? नाही, भारतातही नाही, जगातही नाही. ईसाई लोकांच्या चर्चवरती नॉन ईसाई लोकांचा कब्जा असू शकतो का? सिखांच्या गुरुद्वारावरती नॉन सिखांचा कब्जा असू शकतो का? बुद्धाची जी 4 प्रमुख स्थान आहेत त्यापैकी ज्याला संबोधी म्हणतात किंवा महाबोधी महाविहार म्हणतात, ही जगात एकमेव द्वितीय आहे. त्यामुळे जगातले लोक तिथे येतात. ही केवळ भारतीय लोकांची विरासत नाही, ही जगाची विरासत आहे. युनेस्कोने त्याला वर्ल्ड हेरिटेज घोषित केलं. काय आहे त्या महाबोधी टेम्पल ऍक्ट मध्ये? त्यामध्ये क्लॉज नंबर 2 मध्ये शैववादी महंत ब्राह्मण जो शंकराचार्याची परंपरा मानणार, ही जगजाहीर आहे. शंकराचार्याची परंपरा ही हिंसक परंपरा आहे, अँटी बुद्धिस्ट परंपरा आहे. आणि भारतातून बौद्ध धर्म नाश करण्यासाठी शंकराचार्याने हिंसक अभियान चालवले होते. याचा लिखित दस्तावेज शांकर दिग्विजय नावाचा ग्रंथ आहे. तेव्हा बुद्धाची परंपरा ला सांभाळणारा बुद्धविरोधी गट असू शकतो का? क्लॉज नंबर 2 मध्ये त्याला बाय बर्थ मेंबर बनवलेला आहे, जो मुळात बुद्धिस्ट नाहीये. बुद्धिझम बद्दल त्याचं काही कॉन्ट्रीब्युशन नाहीये, बुद्ध धर्माचा त्यांच्याशी काही संबंध नाहीये. अशा शैववादी शंकराचार्याच्या शिष्याला त्याचा बाय बर्थ मेंबर केला क्लॉज नंबर 2 मध्ये. क्लॉज नंबर 10 मध्ये ड्युटीज ऑफ बीटीएमसी, बीटीएमसी इट्स मीन बौद्ध गया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी. काय आहे मॅनेजमेंट कमिटीची जबाबदारी? त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पूजा अर्चना करना और पिंडदान का समुचित निष्पादन करना, ये बीटीएमसी की जिम्मेदारी. तो पूजा अर्चनाचा संबंध पिंडदानासोबत क्लब करून पाहिला तर ती कोणती बुद्धिस्ट परंपरा आहे? इथे मेल्यानंतरचा जो श्राद्ध विधी करतात त्याच्यासाठी पिंडदान करतात, ही जी परंपरा आहे किती घृणा अभियान आहे. जिथं एनलाइटमेंट मानतात, ज्याला ज्ञानस्थळी मानतात, त्या ज्ञानस्थळीचा घृणात्मक अभियान आहे. तेव्हा ह्या ऍक्ट जो आहे हा टोटल बुद्धिझमचा अपमान करण्यासाठी बनवलेला आहे 1949. आणि क्लॉज नंबर 13 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, जरी हे बौद्ध स्थळ असलं आणि उद्या चालून बौद्ध विरुद्ध हिंदू यांच्यामध्ये जर कोणता विवाद झाला तर याचा अंतिम फैसला बिहार राज्याचा सीएम करेल. म्हणजे लिहिणाऱ्यांना माहिती होतं, ड्राफ्ट बनवणाऱ्यांना माहिती होते, उद्या हे कायद्याचं राज्य नवीन घटनेनुसार येणार आहे, तर उद्याला कोणी कोर्टात चॅलेंज करेल. तर त्याची मेक मारून ठेवलेली आहे. 1895 आम्हाला निकाल भेटलेला आहे, हे बौद्ध स्थळ आहे आणि पूर्ण आर्किओलॉजिकली प्रमाणित झालेलं आहे. आणि त्या लोकांना तर बिलकुल त्या ठिकाणी दावा करण्याचा अधिकार नाहीये. जे लोकांनी महाभारत आहे, रामायण आहे आणि कित्येक पुराणामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की मगध हा किकट प्रदेश आहे. किकट या शब्दाचा अर्थ होतो जीवजंतूंचा प्रदेश आहे. आणि मगधामध्ये ब्राह्मणांनी जाऊच नाही एवढी घृणा. मौर्यांचा प्रदेश असल्यामुळे त्या परिसराबद्दल एवढी घृणा. एका पुराणामध्ये बुद्धाला तर गयासूर असं म्हटलेलं आहे, म्हणजे बुद्धाला असुर म्हटलेलं आहे. रामायणामध्ये बुद्धाला चोर म्हटलेलं आहे. महाभारतामध्ये 137 वेळा बुद्धाचा उल्लेख आहे, रामायणामध्ये 16 वेळा बुद्धाचा उल्लेख आहे. तर हा कल्चरली फाईट आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा खरा इतिहास बौद्ध धर्म विरुद्ध वैदिक धर्म ब्राह्मण धर्माचा आहे. त्या स्थळावर हिंदूंचा कब्जा नाहीये, त्या स्थळावर ब्राह्मणांचा कब्जा आहे.
या अशा भूमिकेवर आम्ही लढाई सुरू केलेली आहे. 50 दिवस उलटून गेलेले आहे. आता पुढे काय करायला हवं? महाराष्ट्रामध्ये बुद्धिझम स्वीकारला गेला असल्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांच्या तीव्रतर भावना आहे. आम्ही लोकशाहीला कायद्याला मानणारे लोक आहोत. तर 6 एप्रिलला काय भूमिका असणार आहे? जर हे कायदाही मानत नसतील किंवा कायद्याचा दुरुपयोग करत असतील, दंडुकेशाहीचा वापर करत असतील, आमच्या भिक्खूंना रात्री 1 वाजता उठवलं आणि डिटेन केलं हॉस्पिटलमध्ये नेऊन. नंतर मग 2 किलोमीटर अंतरावर दूर आमचं आंदोलन सुरू झालं. तर बिहार राज्य आता बीजेपीच्या इशाऱ्यावर कार्य करत आहे आणि या देशामध्ये हिंदू मुसलमान ही लढाईच नाहीये, ही फेक लढाई आहे, ड्रामा आहे. वास्तविक एससी एसटी ओबीसी जे लोक आहे त्यांची लढाई आहे ब्राह्मणवादाविरुद्ध. वर्णव्यवस्थेची लढाई आहे, जाती व्यवस्थेची लढाई आहे, छुआछूतच्या विरोधात लढाई आहे, महिलांची गुलामीची थोपवली त्याच्या विरोधात लढाई आहे. आणि या देशामध्ये न्याय, समता, समानता, भाईचारा जर अपेक्षित असेल तर या देशामध्ये ज्यांना समानता हवी आहे त्यांना आवाज उठवावा लागेल. आता काय वारं चालू आहे? आता यांना काय महाबोधी महाविहार बंद पाडायचं आहे का? काय यांना फॉरेन करन्सी नको आहे का? काहीतरी सांगितलं पाहिजे, काहीतरी घोषित केलं पाहिजे. काय चालू आहे? बीटीएमसीचे 5 लोक आहेत नॉन बुद्धिस्ट, तेवढाच मॅटर नाहीये. 40 असे नॉन बुद्धिस्ट म्हणणारे कर्मचारी, त्यातला एक संजय मिश्रा आहे, तो तिथे घंटा वाजवून म्हणतो की हे शिव मंदिर आहे. जाहीरपणे, जो की बीटीएमसीचा कर्मचारी आहे. एक दुबे नावाचा कर्मचारी आहे, तो बुद्धाच्या 5 प्रतिमा म्हणतोय. जरी बुद्ध वाटत असले, हा नकुल आहे, हा सहदेव आहे, ही जी तारादेवी आहे, जिला विजडम गॉडेस म्हणतात, तारादेवी, तिला म्हणतो ही द्रौपदी आहे. किती विरोधाभास आहे. म्हणजे एवढा अपमान करायचा की बुद्धालाही हायजॅक करायचा. त्या एंट्रन्स केलेल्या त्याच परिसरामध्ये प्रवेशद्वाराला लागून एक कमरा आहे. त्या कमऱ्यामध्ये त्यांनी शिवलिंग स्थापित केलेलं आहे. तांब्याचा खण असलेला, त्याच्यावर नाग बसवलेला आहे. 5 महिन्यापूर्वी बिहार राज्याचा गव्हर्नर आर्लेकर, गोव्याचे मूळचे संघाचे प्रचारक, बिहार राज्याचे गव्हर्नर बनले. तर त्यांनी हे स्मरण करायला हवं की त्यांना घटनात्मक काही ड्युटीज आहे, घटनेसोबत बांधील आहे. इंद्रेश कुमारला सोबत घेऊन गेले. इंद्रेश कुमार कोण आहे? पत्रकार बंधू असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल, इंद्रेश कुमारवर 22 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट केल्याचे आरोप आहेत आणि काही केसेस चालू आहे. अजमेर शरीफ बॉम्ब ब्लास्ट मध्ये आरएसएसच्या 3 लोकांना आजीवन कारावासाची सजा सुनावलेली आहे. त्यात इंद्रेश कुमारचं नाव होतं. इंद्रेश कुमारच्या मौजूदगीमध्ये गोव्या राज्याचे आर्लेकर म्हणतात येशू मंदिर आहे. म्हणजे जो गुपचूप प्रचार चालू होता, तो एका संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा तऱ्हेने प्रचार केल्यामुळे वातावरण चिघळलेलं आहे, वातावरण बिघडलेलं आहे. आणि आरएसएस आणि बीजेपीचे लोक घटना कायदा मोडून जर अशा पद्धतीने गुंडागर्दी करत असेल तर लोकांना सडकेवर येऊन आंदोलन करावं लागत आहे, मजबुरीने करावं लागत आहे. 50 दिवस उलटून गेले तरी यावर अजून कोणता फैसला झालेला नाहीये. म्हणून ही जी सभा आहे 6 एप्रिलला होऊ घातलेली, हा निर्णय घेण्यासाठी सभा आहे. आता पुढील काय कदम असणार, पुढची आम्ही काय भूमिका घ्यायची, हाच या प्रेस कॉन्फरन्सचा मुख्य मुद्दा आहे. धन्यवाद.